मनापासून आभार. पीटीसी अर्थात पनवेल टेनिस लाईव्ह, संदीप दादा वास्कर, केतन दळवी, किरण दळवी आणि त्यांची संपूर्ण टीम, या टीमनं केलेलं कार्य कौतुकास्पद आहे. आमचे गुणलेखक मित्र मनीषजी चिर्लेकर यांची मेहनत खूप राहिली. गुणलेखन केलं, जेवणाची व्यवस्था सर्वांची केली आणि ज्या ज्या वेळी काही गरज पडेल ती सर्व गरज या मनीष चिर्लेकरनं पूर्ण केली. डीजे अर्थात मंगेश कानपिळे यांच्या माध्यमातून डीजे मॅडी बदरपाडा गावचा, की आज ज्यानं अनेकांची मनं या 4 रजनीमध्ये जिंकलीत. या स्पर्धेला 4 दिवस समालोचक अमित पाजी, राष्ट्रीय भाषा प्रभुत्व, साऱ्या प्रेक्षकांची अमित पाजीनं मनं जिंकलीत आणि या 4 रजनीमध्ये अनेक समालोचक आपण बघितले. या सर्वांचं सहकार्य, पंच जर आपण बघितली, निराज राणावत आणि संपूर्ण त्यांची टीम, या टीमनं केलेलं कार्य हे सुद्धा अतिशय कौतुकास्पद. आणि आमची सर्व बच्चे कंपनी अर्थात संकल्प भगत, अश्वेत भगत, अर्षित भगत, दर्पण भगत, समर गोंदली, सिद्धू गावडे, अंश गोंदली, या सर्व बच्चे कंपनी केलेली मेहनत सुंदर आहे. आणि आमचे राकेश नार्गीकर यानं सुद्धा खूप मेहनत घेतली या संपूर्ण स्पर्धेला. या सर्वांचा आम्ही मनापासून या निमित्तानं आभार मानतोय. अनेकांना व्यवसायही मिळाला, अनेकांचा धंदा या निमित्तानं चांगल्या प्रकारे झाला आहे. तर वडी या सामन्याकडं बेलवडी संघाची सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये आली. अजय पाटील आणि राकेश म्हात्रे. अजय पाटील संपूर्ण स्पर्धा ज्या खेळाडूनं आपल्या अष्टपैलू कामगिरीनं गाजवली तो हा खेळाडू अजय. समोर असणारा गोलंदाज चरण म्हात्रे, कोपरूड टीमची ही रणमशीन अष्टपैलू खेळाडू. यश फोपेरकरची ही मेहनत खूप आहे, त्याने सुंदर अशी मेहनत या स्पर्धेला घेतलेली आहे, त्याचंही मनापासून या निमित्तानं आम्ही अभिनंदन करतोय. पहिल्या चेंडू निर्धाव फेकला चरणनं, सज्ज होते पुढचा चेंडू. अजयसाठी हा पुढचा चेंडू कदाचित फटका बसलाय असं वाटतंय, मात्र थोडीशी चूक झाली क्षेत्ररक्षकाकडनं आणि चेंडू गेला सीमारेषा पार, चौकार. स्वतःचं आणि आपलं संघाचं खातं अजय पाटीलनं खोललंय. चरणचा हा पुढचा चेंडू यावेळी फेकून दिला स्टेट ड्राईव्हच्या रिझर्व्ह मध्ये. 1 बाउन्स जाणार सीमारेषा पार, बॅक टू बॅक आणखी एक आलाय, हा चौकार. धावसंख्येनं संघ पोहोचतोय 8 वर. बॅक टू बॅक 2 चौकार अजय पाटीलच्या बॅटमधनं निघाल्यात. नेक्स्ट चेंडू यावेळी फटका पासला, प्रयत्न करतो चरण, मात्र प्रयत्नामध्ये यश मिळणार नाही. एक धाववाडी बेलवडी टीमच्या संघासाठी. आणि बेलवडी संघाचं नाव आलं की आमचे रायगड समालोचक असोसिएशनचे सन्माननीय सदस्य आणि एक शिव व्याख्याते आणि विद्यमान सदस्य ग्रामपंचायत वारधोळी सन्माननीय दिनेश पाटील अर्थात बंधू यांच्या गावातील हा संघ. आणि खोपरोडी जर म्हटलं तर नवनाथजी म्हात्रे आणि अमय पेतले यांच्या भूमीतील हा संघ. उलटा चेंडू, कलात्मक दिशा दिली फक्त चेंडूला, फाईल क्षेत्रामध्ये राकेशच्या बॅटमध्ये निघाला हा षटकार. बेलवडी नंतर हा चेंडू कव्हरच्या रिझर्व्ह मध्ये खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट झाला होता. थर्ड अंपायर रिव्ह्यू, थर्ड अंपायर इथे डायरेक्ट हिट झालाय. फलंदाज धोक्याची घंटा असेल की नाही.
हॅलो, नॉट आऊट. एक धाव या चेंडूवर, एका धावसंख्येनं संघ पोहोचतोय. 16 धावसंख्या. षटक संपलं पहिलं. चरण म्हात्रे संघाचा एक महत्त्वपूर्ण असा खेळाडू आहे आणि गतवर्षी किंवा यावर्षी हा संघ अतिशय फार्मामध्ये असणारा संघ आहे. एक वेळेला तिरंगा ट्रॉफीचा चॅम्पियन हा संघ ठरला होता. कोपरवली मिथुन म्हात्रे त्यावेळी उत्कृष्ट गोलंदाज त्या स्पर्धेमध्ये ठरला होता. तो मिथुन म्हात्रे यावेळी येतोय. हितेश म्हात्रे येतो, ज्यानं काल सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं ज्याच्यामुळं सामना जिंकण्यामध्ये खूप मोठा सहकार्य लाभलं. कारण जवळजवळ 10 धावांची आवश्यकता होती 12 चेंडूमध्ये. त्यावेळी फक्त 3 धावा ज्यानं खर्च केल्या होत्या तो हितेश म्हात्रे आला यावेळी. समोर असणारा फलंदाज राकेश, ज्याने एक षटकार आपल्या इनिंगमध्ये केलेला आहे. हितेशचा पहिला चेंडू असेल, राईट हँड ओव्हर द विकेटने मारा करतोय. पंचांना पास करून समोर असणारा फलंदाज राकेश म्हात्रे. हितेशचा हा पहिला चेंडू होता. कमी गतीचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज राकेशचा. ते प्रयत्नामध्ये त्याला यश आलं नाही. चेंडू निर्धाव गेला. धावसंख्या स्थगित राहिली धावफलकावर, ती मात्र बिनबाद 16. अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघ मातबगार. खऱ्या अर्थानं ज्याप्रमाणे आरसीसी पेठ या संघाला आपण रात्री के यात्री ही उपाधी दिली, त्याप्रमाणे कोपरोड संघ सुद्धा त्या प्रकारचा रात्री की यात्री. आणि हा चेंडू कदाचित फटका यावेळी फसला. ज्या ब्रेक थ्रूची होती गरज कोपरोड टीमला, तो ब्रेक थ्रू यावेळी मिळवून दिलाय हितेश म्हात्रे. या गोलंदाजांना पहिली सफलता कोपरोड टीमला आणि पहिला हादरा बेलवडी टीमला. सोळा धावसंख्या. फलंदाज राकेश बाद झालाय. राकेश बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये येतोय. तिसऱ्या क्रमांकावर नवीन फलंदाज आकाश चोरगे. क्रिकेटमधले हे एक खूप मोठं नाव आहे. ज्या खेळाडूचा बोलबाला या संपूर्ण रायगडमध्ये किंवा या परिसरामध्ये राहिला आहे तो हा आकाश चोरगे. प्रथमच बेलवडी संघ या तिरंगा नाईट स्पर्धेमध्ये आणि या चिरनटच्या नगरीमध्ये सहभागी झाला आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये सुपर 4 पर्यंत हा संघ पोहोचलाय. अजूनही काय होते पुढचं भविष्य ते येणाऱ्या काळामध्ये समजेल. तत्पूर्वी आकाश चोरगे सामना करेल हितेशचा. ज्या हितेशनं आतापर्यंत 2 चेंडू फेकलेत आणि मात्र एकही धाव न खर्च करता एक बहुमुळे सफलता आपल्या टीमला मिळवून दिली तो हितेश. समोर असणारा आता फलंदाज मजबूत बांधा आकाश चोरगे. हितेशचा पुढचा चेंडू राईट हँड ओव्हर द विकेटने. यावेळी मोठा फटका, बॅटची एज लागली, चेंडू अंगाला अडकला होता. चित्त्याच्या चपल्याप्रमाणे एक धाव घेतली. एका धावसंख्येनं आकाशनं आपलं खातं खोललं, स्ट्राईक गेली अजयला. जो अजय ज्याने संपूर्ण स्पर्धा गाजवली. खऱ्या अर्थानं सेमीफायनल सामना आपण पाहिला, क्वार्टर फायनलचा कानफोली अगेन्स्ट बेलवडी. या सामन्यामध्ये घेतलेला झेल चेतन पाटीलचा, ते झेलनं खऱ्या अर्थानं तो सामन्याला कलाटणी दिली तो हा खेळाडू अजय पाटील. एक उंच पुरा अष्टपैलू खेळाडू सामना करेल यावेळी हितेशच्या गोलंदाजीच्या अगेन्स्ट. हितेशचं कौतुक करावं लागेल. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी आतापर्यंत या मैदानाच्या आतमध्ये त्याने केलेली आहे. उलटा चेंडू फटका बसला. यावेळी चूक करणार नाही. ज्या विकेटची होती तलाश ती विकेट यावेळी हितेशनं आपल्या टीमसाठी मिळवून दिले. बॅटिंग रिव्ह्यू आहे. बॅटिंग रिव्ह्यू घेतलाय. आउट.
नो बॉल नाही आहे, फेअर डिलिव्हरी. अजय पाटील बाद झालाय. मैदानाच्या आतमध्ये येतो नवीन खेळाडू 4थ्या क्रमांकावर ऋषी पवार. ऋषी पवार हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये ते पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात पाहायला मिळाली गावदेवी बेलवडी या टीमची. मात्र हितेश मात्रे आतमध्ये आला गोलंदाजी करण्यासाठी आणि मात्र थोडंसं संकटामध्ये सोडले बेलवडी या टीमसाठी. आमच्या समोर अंकुर, आकाश चोरगे याच्या षटकार हॅट्रिकसाठी प्रीतम पाटील याच्याकडनं 1000 रुपयाचे पारितोषिक. षटकार हॅट्रिक मारली नाही तरी 1000 रुपये आमच्या गुणलेखकाला मिळतील, याची नोंद घ्यायची आहे. कारण हॅट्रिकला भरपूर बक्षीस लागली, फक्त एकच चरण मात्र मिळवलं. एक विकेट हॅट्रिक भेटली, एक चौकार हॅट्रिक. हा उलटा चेंडू होता. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये खेळल्या प्रितेशनं चूक केली नाही. 1 धाव मिळाल्या चेंडूवर. 1 धावसंख्येनं संघ पोहोचते 2 बाद 18 धावसंख्येवर. निसर्गाच्या अतिशय कुशीमध्ये लपलेलं हे मातोश्री मैदान. शेवटचं वर्ष, जातील ते दिवस, राहतील त्या फक्त आठवणी. इंद्रायणी मैदान गेलं, आता मातोश्री पण चाललं. आता नवीन मैदानची प्रतीक्षा. हा चेंडू अतिशय सुंदर, टाळ्यांचा गजर प्रेक्षकांकडनं. खोपरोली गावचे प्रेक्षक खूप आहेत. कालही खोपरोली गावचे प्रेक्षक खूप मोठ्या प्रमाणामध्ये होते. 2 षटकं संपली, गोल्डन षटकाची समाप्ती. फक्त 2 धावा खर्च केल्या आणि 2 बहुमुळे सफलता आपल्या टीमसाठी मिळवल्या हितेशनं. घ्या लवकर आता. चिन्मय कलेक्शनचे प्रोपायटर रुपेशजी पोपेकर, मथुर बैलाचे फॅन आहेत ते, आणि मॅडीचे पण जबरदस्त फॅन आहेत. क्रिकेटमध्ये खूप पैसा कमवला रुपेशनं. खास करून गणेशपुरी या टीमला पॅक करताना जवळजवळ 6 ते 7 लाख रुपये आतापर्यंत रुपेश पोपेकरने कमवलेत. आणि घराचं काम पण त्याने चालू केलं आहे. आणि दादरपाट टीमचं पॅकर म्हणजे किती पैसा. मला फक्त गणेशपुरीचं माहिती होतं 6-7 लाख रुपये त्याने कमवलेत. दादरपूरचे किती कमवले? 3 लाख. आणि गुरुनाथ गायकर म्हणून भरपूर पैसा कमवला, त्याने पण एक घर बांधला. पण नंतर जरा थांबला तो, नको आता बोलतो बस झाला. आता आमचे कुमार परदेशी आलेत. नाही, कुमार परदेशी गुणवान आहे व्यक्ती. आपल्या पप्पांचा वारसा म्हणजे पप्पा भाज्यांनाच्या नावाची स्पर्धा आहे. आठवण येते भाज्यांना या 4 दिवसामध्ये पोपटी अनेक पाहुण्यांना द्यायचा. तो वारसा कुमारनं पण चालवला. त्यांनीही 4 दिवस पोपटीचं शेंगाई ते खायला आणले आहे. यावेळी हाही चेंडू सुंदर अंकुरचा, आणि मात्र सफलता मिळाली. आणखी एक खोपरोली टीमला फलंदाज बाद झाला आहे. बेलोळ टीमचा आणखी एक खदरा मिळाला आहे.
मैदानाच्या आतमध्ये रोहित पाटील. कोपरवली गावाचं हे गीत आपण ऐकलं. जत्रा अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये असते कोपरवली गावाला, आणि कोपरवली गाव जर म्हटलं तर आमच्या रोशन मोखळ यांची सासूरवाडी आहे. रोशन मोखळचा जास्त पाठिंबा कोपरवली टीमला होता, आणि ती कोपरवली टीम आतापर्यंत यशस्वी होताना दिसतोय. बेलवडी संघाची सुरुवात अतिशय सुंदर होती, पण अजूनही काही गेलं नाही. येणाऱ्या काही चेंडूमध्ये मोठे फटके जरी आले तरी मात्र सामना बनू शकतोय, मात्र तसं काही होताना दिसत नाही. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी होतोय अंकुरकडनं. यावेळी हा आणखी एक फलंदाज होणार धावचेत. डिसिजन पेंडिंग. थांबायचा फलंदाज रोहित. अजूनही डिसिजन पेंडिंग आहे. दोन पंच डिस्कस करतायत, प्रवीण बोराडे सर आणि नीरजी राणावत. आणि फलंदाज बाद. पंचांचा निर्णय अंतिम असेल याची नोंद घ्यायची कोपरवली टीमनं. हॅलो, पंचांचा निर्णय फलंदाज बाद नाही, बॉल डॉट. आपल्याला लाईव्हमध्ये कंप्लीट दिसतंय. समोरच्या फलंदाज जागा सोडली नव्हती. काही चुका होत असतात. धावसंख्या धावपट्ट्यावर जर आपण बघितली, धावसंख्या धावपट्ट्यावर मनीष
18 शेवटचे 3 चेंडू बाकी असतील पहिल्या पूर्वार्धामधील. पहिल्या सत्रामधील शेवटचे 3 चेंडू 18 धावा. 3 चेंडूमध्ये 3 जर मोठे फटके गावदेवी बेलवडी टीमने मारले तर हा सामना सन्मानजनक स्थितीमध्ये जाऊ शकतोय. पंचाने दिलगिरी व्यक्त केली. यावेळी सज्ज होते पुन्हा गोलंदाज अंकुर. अंकुरचा हा चेंडू राईट हँड ओव्हर द विकेटने मारा. सुरेख चेंडू. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा हा चेंडू. पण थोडी चूक करतोय. जर एक धाव जरी काढून दिली असती आकाश स्वर्गीय मात्र हा फलंदाज नॉन स्ट्रायकरत राहिला आहे. आता शेवटचे 2 चेंडू 18 धावा. थोडीशी खराब अशी फलंदाज रोहितच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. हा चेंडू मात्र यावेळी स्क्वेअर. 1 धाव. एका धावसंख्येने संघ पोहोचतोय 19 वर. 19 धावा धावपट्ट्यावर पाहायला मिळतात. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज अंकुर. अंकुरनं साऱ्या प्रेक्षकांची मनं जिंकलीत कालच्या दिवसामध्ये, कालच्या रजनीमध्ये. तो हा अंकुर. सज्ज होते पुढचा चेंडू. 19 नंतर हा चेंडू फटका यावेळी फसला असा नाही. नो मॅन डॅनमध्ये हा चेंडू पडला. एकच धाव स्ट्राईक ठेवेल आकाश चोरगे आपल्याकडं. 20 धावा एकाच धावेनं. आता मात्र ह्या पहिल्या सत्रामधील पहिल्या पूर्वार्धामधले 1 चेंडू बाकी. शेवट गोड करेल का हा फलंदाज आकाश चोरगे. आणि आकाश स्वर्गीकडे ती क्षमता आहे, ती गुणवत्ता आहे. अनेक साऱ्या स्पर्धा आपल्या गावदेवी बेलवडी. वैभव केणी आपण यायचं जरा डिझेल चेक करायचं आहे. वैभवजी केणी 20 धावा धावपटलावर. शेवटचा चेंडू अंकुरचा आकाश स्वर्गीसाठी. हा चेंडू यावेळी नो चेंडू. ड्रॉपिंग दिसा नो. या चेंडूवर असेल फ्री हिट. 1 धाव. एका धावसंख्येने संघ पोहोचतो 21 वर. 21 धावा. टप्पा अतिशय अचूक आहे अंकुरचा. अंकुर हा गोलंदाज. वैभव केणी आपण याचा वैभव केणी. षटकार मार असे सांगत होते, मात्र हाही चेंडू गेला निर्धाव. अशा अर्थीने पहिलं सत्र संपलं. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर गावदेवी संघ पोहोचतोय 21 वर. 22 धावांचं आव्हान आता मात्र असेल ते मात्र खोपरवली 11 खोपरवली टीम समोर. 22 धावा सहजरित्या चेस करेल की धावांपासून रोखण्यामध्ये यश मिळवेल बेलवडी टीम. याचं धावतं समर्थन आपण ऐकूया पुन्हा एकदा. अमित पाजी. हॅलो हॅलो. धन्यवाद राजेंद्र भगत सर. चला विनंती असेल कोपरोली टीम प्रितेश दा
आपली सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे। दोन ऑफिशियल क्वालिफाईड पंच मैदानामध्ये आपली कामगिरी चोखप्रमाणे पार पडताना आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर वेलवली टीम सुद्धा मैदानाचा ताबा घेताना आपल्याला पाहायला मिळते। सलामीची जोडी मैदानामध्ये आहे, प्रीतेश आणि सीनियर हितेश। कोपरोली टीम नावाला उगीच आली आहे याचं उत्तम कारण हे आहे मित्रांनो की सर सेनापती जो बोलेल ना ती पूर्व दिशा मानली जाते या टीममध्ये। प्रीतेश दादा जे बोलेल ना अगदी तो उजवा कॉल मानला जातोय पाहिजे। याच तर याच वेळी कोपरोली संघासाठी माजी सरपंच रणजित म्हात्रेजी आणि एक जबरदस्त उत्कृष्ट खेळाडू कोपरोली गावचे अनबान शान एकेकाळचे जुने जाणते खेळाडू रणजितजी म्हात्रे यांच्या वतीनं या कोपरोली संघासाठी खूप खूप शुभेच्छा आलेल्या आहेत। तर माजी सरपंच आणि एक अष्टपैलू खेळाडू माजी भूतपूर्व खेळाडू रणजितजी म्हात्रे यांच्या वतीनं कोपरोली संघासाठी लाख लाख शुभेच्छा। येस थँक्यू बाजी सर। हितेश आणि हितेश मैदानामध्ये येतोय। हितेश यांची कोण फलंदाजी विसरणार? पनवेल कॉलनी सोबत जी फलंदाजी केली होती ना ती त्यांच्या आयुष्यातील त्यांच्या स्मरणातील किंबहुना मी तर म्हणेन की कोपरोली टेनिस क्रिकेट पटलावरील सर्वात मोठी इनिंग या हितेश बाटमधून साकारली होती। तर माजी उपसरपंच गिरीजी म्हात्रे, माजी सरपंच रणजितजी म्हात्रे, विश्वनाथजी पाटील, मनोहर म्हात्रे, योगानंद म्हात्रे, विवेक म्हात्रे, अंकित पाटील, विपुल म्हात्रे माजी उपसरपंच, नीरज पाटील माजी उपसरपंच या सर्वांच्याकडून कोपरोली संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा। आणि सर्वजण इथं मॅच बघत आहेत त्यांचं मनापासून तिरंगा ट्रॉफीमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत। येस थँक्यू। 97 धावसंख्येची आय थिंक ती अविस्मरणीय पारी होती हितेश बाटमधून साकारलेली। यावेळेस प्रीतेश ऑन स्ट्राईक, हितेश नॉन स्ट्राईक। तर गोलंदाजीच्या ट्रॅकवर 22 धावसंख्या डिफेन्स करण्यासाठी पहिले षटक प्रगतीपथावर हाताळण्यासाठी गोलंदाजाचं नाव आहे चेतन म्हात्रे यांच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा देतोय। तर चेतन म्हात्रे यांच्या वतीने सुद्धा कोपरोली संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत। मंडळ आभारी आहे, मॅच बघत राहा। येस नक्कीच मॅचचा आस्वाद घेत राहा। पहिला चेंडू प्रणित याचा हितेशसाठी शक्तीपेक्षा युक्तीचा वापर आणि याच युक्तीसाठी ओळखला जातो या प्रीतेश याला। आठमधून त्याचबरोबर कप्तानीमधून साकारली होती। प्रणित पहिल्या चेंडूवर चौकारला गावला जातोय। सुईमधून जसा धागा ओवाना तशा प्रकारे गॅप सिलेक्शन केलं गेलं। चेंडू तडम्यांच्या ठिकाणी ट्रॅव्हल झाला, बघता बघता सीमारेषा बाहेर चौकार निघाला। पहिल्या चेंडूवर 4 धावसंख्येची मोहर, वैयक्तिक स्वतःचं खातं ओपन केलं 4, तर संघाचं श्री गणेश 4 न। यावेळेस रडारमध्ये स्लॉटमध्ये सोडणार नाही, लॉंग ऑनच्या वरतून जातोय प्रेक्षकांच्या भेटीसाठी दर्जेदार षटकार। ॲडव्हान्स टेस्टिंग चे उत्कृष्ट ग्राफिक डिझायनर राहुल प्रधानजी यांच्याकडून सुद्धा कोपरोली संघाला खूप खूप शुभेच्छा आहेत। धन्यवाद। यस आगाज ऐसा हो तो अंजाम कैसा होगा बाजी सर। 2 चेंडूमध्ये 10 धावसंख्या उभारल्यात। 22 धावसंख्याचा पाठलाग करताना रातों के कातिल क्यों कहा जाता है कोपरोली को। यावेळेस पुन्हा एकदा कव्हर पॉइंटच्या वरतून चेंडूला दिली जाते चापट। चेंडू जातोय 1 बाउन्स चौकार। दुसऱ्या फलंदाजाला अगदी धावसंख्या काढण्याचा हिस्साच दिला नाही प्रीतेशानं। 3 चेंडूमध्ये 14।
यावेळेस पुन्हा एकदा स्ट्रेट हिट केला जातोय. बघता बघता या मैदानाला गुदगुल्या करत चेंडू जातोय सीमारेषा बाहेर, चौकार. प्लीज टॉस का बॉस मध्ये रिपोर्टिंग करायची आहे. 4 चेंडूमध्ये 18 धावसंख्या उभारल्यात. उर्वरित 14 चेंडू आणि 4 धावसंख्या. जणू काय पहिल्या षटकामध्ये संबंध साबणा हा खुला करताना पाहायला मिळतोय प्रितेशच्या बॅट मधून. काही वर्षीय कोपरवलीची धुरा माझ्या खांद्यावर का आहे आणि ती मी कशी पेलवतोय हे सिद्ध करताना आपल्याला पाहायला मिळतोय प्रितेश. यावेळेस आपल्या बॅट मधून विजयाचा षटकार लगावला जातोय. फक्त 5 चेंडूमध्ये सामना आपल्या पदरामध्ये झुकून घेतोय. नाव आहे प्रितेश, काम आहे गोलंदाजांच्या चिंधड्या उडवणं. धावसंख्या 5 चेंडूमध्ये फिनिश केले असल्यानं प्रितेशनं तरी सुद्धा सामना हा लो स्कोर होता. तर या सामन्याचा हिरो ठरला जातोय ज्युनियर हितेश, ज्यानं गोलंदाजी करत असताना फक्त 2 धावसंख्या खर्च करून 2 विकेट संपादित करणारा हितेश ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. यस, चलिए धाकटू जी टीम और धन्यवाद श्रेयस जी, अच्छा काम किया आपने. तो विनती है या धाकटू जी कप्तान और कोपरोली कप्तान को कि तुरंत टॉस करने के लिए हाजिर हो जाए.